लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या, त्यांनी 2100 रुपये कधी देणार, त्यांची नावं का वगळताय? एक लक्षात ठेवा, सावत्र भावांनो, तुम्हाला नाही बोलत, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत. पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही, एवढी आपण खात्री बाळगा. योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे. आता 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय. आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवालं नाही आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही जे बोललो ते बोललो. आता आर्थिक तजवीज जी आहे, तरतूद जी आहे, काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल. आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत, विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत, कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे. हे सगळं जे करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे. आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना, कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले, डीबीटी. सचिनजी, आम्ही, तुम्ही म्हणत होता मिळणार नाही, आम्ही पैसे धडाधड टाकले खात्यामध्ये. निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये बाऊ कराल, ही योजना बंद केली. निवडणूक आयोगाने केली असती समजा 1 महिना, परंतु तुम्ही म्हणाले असते ही योजना बंद झाली म्हणून आम्हाला माहित होतं, म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे पण आचारसंहितेचे आम्ही दिले. त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई. काय त्याला द्यायच्या दानत लागते. देना बँक पाहिजे, लेना बँक नाही. असं काय करताय? आणि गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोपाने, मला बोलू द्या, आरोपांचा देना बँक फुल फॉर्म मध्ये प्रॉफिट मध्ये आहे. देना बँक नाही, देना बँक जी आहे आता, देना बँकेचा तुम्ही जर टर्नओव्हर बघितला, कारण त्यांना द्यायची धानत आहे, खरोखरची देना बँक बोलतोय मी. त्यामुळे तेही आपण तपासून बघा. गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोपांचा सुळसुळाट झालाय आणि रोज बदनाम करायचं. काय सारे संबंध नाही, कुणाशी कसलाही संबंध नाही, लागेबांधे नाही, काही कनेक्शन नाही, तरी चाललंय आपलं रोज. काल परवा अमृत योजनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी माझं नाव घेतलं. अरे ती घटना होती 2000 कधीची 18ची, तेव्हा मी नगरविकास मंत्री पण नव्हतो आणि काही नव्हतो. आणि का घेतलं, कशाला घेतलं मला माहितच नाही, परंतु गौप्यस्फोट, शिंदे अडचणीत येणार, मी बघितलं ते. तुम्ही नाही विरोधी पक्षनेते. आणि त्यांच्यानंतर मी खाली गेलो. मी बोललो अरे बाबा माझा काय संबंध नाही. आणि काय तुम्ही माहिती घेतली का ती? त्याने एक चिठ्ठी दिली मी. मग ते गेले तिथे मीडियावर आणि माफी मागितली. एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव मी घेतलंय, पण चुकून घेतलंय, मी ते मागे घेतो म्हणून. कशासाठी हे सगळं करताय? कशासाठी हे चाललंय? आणि फक्त सरकारवरला धारेवर धरायचं, सरकारला बदनाम करायचं आणि TRP आणि व्ह्यूज साठी हे काम करायचं. हे असं चालतं का? हे असं होत नाही. त्यामुळे आपण काय करतो हे एकदा तपासा. आणि खरं म्हणजे यापुढे असं काम होता का ते ठीक आहे. जे जर चुकीचं असेल त्याला चुकीचं म्हणा, पण जे चांगलं सरकार करत असेल त्याला चांगलंही म्हणा शशिकांतजी. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, सरकार म्हणून आम्ही सर्व बाजूने, विरोधी पक्षाची जरी संख्या कमी असली तरी सुद्धा सूड भावनेने आम्ही कुठलंही काम करणार नाही. विरोधी पक्षाचा मान सन्मान जो आहे तो आम्ही ठेवणार. सरकार आणि विरोधी पक्ष हे 2 रथाची चाकं आहेत. त्यामुळे आम्ही कुठलेही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही, पण आम्हालाही तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि अंडर एस्टिमेट करू नका, एवढं मी सांगतो. आणि म्हणून निदा फाजली यांचा एक शेर आहे.
उसके दुश्मन है बहुत, उसके दुश्मन है बहुत, लेकिन आदमी जरूर अच्छा होगा. आणि म्हणून उलट सुलट बातम्या पेरण्याचा सिलसिला अजूनही चालू आहे. रोज काय संबंध नाही, काय नाही, चाललंय आपलं. काय महायुतीत बेमनाव, याला स्थगिती, त्याला स्थगिती, कोल्ड वॉर, काय काय फेक नडू. मी गंभीर दिसलो की म्हणाले गंभीर आहे, नाराज आहे. हसलो की बाबा हसला. अरे, आणि या काय बातम्या होऊ शकतात? अरे, या काय बातम्या होऊ शकतात का? आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो, मी कधी पातळी सोडून बोलत नाही. कमरेखालच्या वार म्हणजे बिलो द बेल्ट मी कधी टीका करत नाही. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी खुश खबर दिलेली आहे. लाडकी बहीण योजना पुढे अशीच कायमस्वरूपी चालू राहणार आहे. तर आपण पाहू शकता, बऱ्याच जणांना मार्च महिन्याचे पैसे काल देखील प्राप्त झालेले आहेत. पाहू शकता, यांना 1500 रुपयाचा हप्ता कालच भेटलेला आहे 13 मार्च 2024ला पुणे जिल्ह्यामधून. तर तुमचे आतापर्यंत मार्च आणि फेब्रुवारीचे टोटल 3000 रुपये भेटले आहेत की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. पैसे आलेले असतील तर धन्यवाद, तुमचा जिल्हा पुढे पाठवा, जेणेकरून सर्वांना समजेल की तुमचे पैसे जमा झालेले आहेत. आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघू शकता, बऱ्याच जणांचे आता 3000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. यांना देखील पाहू शकता, फेब्रुवारी मार्च महिन्याचे मिळून 3000 रुपये आलेले आहेत. बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत. पाहू शकता, यांचे देखील मार्च आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये जमा झालेले आहेत. यांचे देखील पाहू शकता, 7 मार्चला 1500 रुपये आले होते आणि 12 मार्चला 1500 रुपये आलेले आहेत. जालना जिल्ह्यामधून यांचे पैसे जमा झालेले आहेत. त्यासोबत बघा, बऱ्याच जणांच्या कमेंट देखील आलेली आहेत की 9वा हप्ता आलेला आहे, खूप खूप धन्यवाद म्हणून देखील त्यांनी पाठवलेला आहे. त्यासोबत जालना जिल्ह्यामधून कमेंट आलेली आहे की यांचे पैसे मार्च महिन्याचे जमा झालेले नाहीत. तर एकदा चेक करून बघायचं आहे. बघा, काल 13 तारखेला देखील बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले आहेत. तुमचे देखील पैसे जमा झालेले असतील. फेब्रुवारीचे अगोदरच पैसे तुम्हाला भेटले असतील तर मार्च महिन्याचे देखील कालपर्यंत बऱ्याच जणांना पैसे जमा झालेले आहेत. आणि जर पैसेच तुमचे आलेले नाहीत, फेब्रुवारीचे पैसे आले आणि मार्च महिन्याचे पैसेच आलेले नाहीत, तर तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in ह्या अधिकृत लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला कंप्लेंट करायची आहे, जेणेकरून तुमचे पैसे जे आहेत जमा होतील. त्या ठिकाणावरून तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे, आतापर्यंत पैसे आलेले आहेत, तुम्ही सर्व पात्रतेच्या ज्या अटी आहेत तुमच्या सर्व त्या निकषामध्ये तुम्ही बसताय, तर तुमचे पैसे या ठिकाणी येऊन जातील त्या ठिकाणावरून कंप्लेंट केल्यास. त्याचसोबत बघा, महत्त्वाची माहिती अजून आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी वाढले असल्याचं या ठिकाणी बोललं जात होतं. त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलं डिटेलमध्ये आपण बघूयात. बघा, विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,33,64,000 इतक्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. त्यानंतर आता यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हा आकडा 2,47,00,000 घरामध्ये या ठिकाणी गेला असल्याचं स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्ट केले. त्याचवेळी लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही असा ठाम विश्वास देखील त्यांनी दिलेला आहे. तर बघा, हा आकडा जो आहे या ठिकाणी वाढलेला आहे. फक्त 5 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत अपात्र झालेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी ऑफिशियली ट्विट करून देखील माहिती दिलेली होती की 4 चाकी वाहनं असतील किंवा वय ज्यांचं या ठिकाणी 65 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे अशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल ची माहिती देण्यात आलेली होती. परंतु याच्यामध्ये जे मागं जसं की जानेवारी असेल, डिसेंबर असेल, जेवढ्या लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आलेले होते त्यापेक्षा जास्त फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मार्च महिन्याच्या या ठिकाणी लाडक्या बहिणी पैसे हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत. 2,47,00,000 पर्यंत या ठिकाणी लाडक्या बहिणींना जवळपास 2 हप्ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्याबद्दलची देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि 21 रुपयाबद्दल त्यांनी सांगितलेले की योग्य वेळी त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. सध्या मात्र या अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दलचा निर्णय झालेला दिसत नाहीये. 21 रुपयाबद्दल म्हणजे 600 रुपयाची वाढ जी आहे ती तुम्हाला केली जाणार आहे, त्याचाही निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल या ठिकाणी असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 21 रुपये देखील तुम्हाला भेटणार आहेत. परंतु सध्या तरी त्याबद्दलचा निर्णय असेल किंवा कुठल्या महिन्यापासून पैसे दिले जातील त्याबद्दलची मात्र या ठिकाणी अपडेट देण्यात आलेला नाही किंवा त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी झालेला नाही.
तर पहा, तुम्हाला 8 मार्चपासूनच महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुढं 8 तारखेपासून जवळपास 13 तारखेपर्यंत किंवा 12 मार्चपर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे देखील पैसे जमा झालेले आहेत. असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये टोटल मार्च महिन्यामध्ये आलेले आहेत. तर अशा पद्धतीने 2 टप्प्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जे आहेत या ठिकाणी वितरित करण्यात आलेले. याची माहिती अगोदर स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील दिलेली होती की 12 मार्चपर्यंत या ठिकाणी मार्च महिन्याचे पैसे येतील, परंतु 13 मार्चला देखील काही लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहेत. आज या ठिकाणी सुट्टी असल्यामुळं पैसे येण्याची शक्यता कमी आहे, किंवा लाडक्या बहिणी ज्या राहिल्या आहेत पैसे यायचे त्यांनी काय करायचं आहे, जर तुमचे पैसेच जमा झालेले नाहीत एकदा चेक करून बघायचे पैसे आलेत की नाही. नसतील आले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरनं कंप्लेंट करायची आहे, जेणेकरून तुमचे पैसे मार्च महिन्याचे राहिलेले असतील तर ते देखील जमा होऊन जातील, किंवा पुढे देखील पैसे येऊ शकतात. कारण की हा मार्च महिना अजूनपर्यंत संपलेला नाही. या महिन्यामध्ये तुमचे पैसे येण्याची देखील शक्यता असू शकते. काही कारणास्तव जर वाटप करायचं राहिलेलं असेल तर ते देखील या ठिकाणी पैसे दिले जाऊ शकतात. लाडक्या बहिणींनो निश्चिंत राहावा अशी त्यांनी माहिती दिलेली होती, ज्याच्यामध्ये तुमचे 2 हप्ते या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये मार्च महिन्यामध्ये दिले जातील असं त्यांनी सांगितलं होतं. सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या पात्र लाभार्थी आहेत, त्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं अशी माहिती त्यांनी दिलेली होती. त्यानुसार सर्व लाडक्या बहिणींचे जवळपास 3,000 रुपये या ठिकाणी जमा होताना आपण पाहिलेलं असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची. तर ही योजना पुढे कायमस्वरूपी अशीच चालू राहणार आहे. 1,500 रुपये तुम्हाला सध्या तरी या ठिकाणी भेटणार आहेत. 2,100 रुपयाबद्दल अजून निर्णय जो आहे तो झालेला नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सर्व अपडेट भेटेल. त्यासोबत या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.